संधी आहे. जर शिरोली संघ इथनं सामना जिंकून सुपर मध्ये दाखल झाला तर संपूर्ण संघाला ड्रेस कोड अजित पाटील आणि प्रमोद पाटील यांच्याकडून आणि उल्हास मडवी यांच्याकडून एकविरा ट्रिप संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. पुन्हा एकदा आपण सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करूया. आज या ठिकाणी पहिल्या रात्रीतील अंतिम सामना दोन संघांमध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला संघ खेळणार टीम आरोही एलिमेंट गावदेवी शिरवली, त्याला फाईट करतो कैलासवासी शीतल एलिमेंट टीम कोपरा. चला स्पीडअप करा पंच. संकेत पाटील मोरबी यांचं देखील आगमन झालंय. संकेत स्वागत आहे आपलं देखील. चला दोन्ही संघ सामना भरपूर महत्वाचा डू अँड डाय, जिंका किंवा मरा. कारण जिंकलात तर ट्रॉफी आणि हरलात तर घरी. सुंदर मॅच होणार कारण या ट्रॉफीवरती आता तिरप्या नजरा लागल्या दोन्ही कॅप्टनच्या. बघा ना व्यासपीठासमोर किती सुंदर ट्रॉफ्या आहेत आणि अगदी मनाला प्रसन्नित करणाऱ्या ट्रॉफ्या. येत्या क्षणी प्रत्येकाच्या नजरेत कैद होणाऱ्या ट्रॉफ्या म्हणजे राजराणी गोट संघ आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक. गोलंदाज तयार. पहिला चेंडू समोर खेळतात, हलक्या हाताने क्लिक केलाय. एक सिंगल बरोबर अकाउंट ओपन केलंय टीम कोपरा संघानं. मागच्या मॅच मध्ये कोपरा विरुद्ध तुम्ही देवीचा पाडा लढत पाहिली, एक दमदार लढत झाली आणि त्या लढतीमध्ये देवीचा पाडा संघानं परास्त करून अंतिम फेरी गाठली आहे आजच्या रात्रीमधली. इथनं संघ जिंकेल तर सुपर 5 मध्ये दाखल होईल, अर्थात 7 तारखेला त्यांचा सामना या ठिकाणी होणार. चांगला बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फ्लिक केला, वाडीश लॉंग ऑर्डर मध्ये एक सिंगल घेतली आणि सिंगल बरोबर दोन्ही फलंदाजांना एक एक धावेनं अकाउंट ओपन केलंय. तर शिरवली संघ सामना जिंकला तर परेश गायकरला किरण पाटील यांच्याकडून स्पोर्ट्स शूज. पाठीमागे बॉल चाललाय फाईन लेग रिजन मध्ये, धन 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 करत सीमारेखा बाहेर 4 रन. चौकार आलाय. बॅट्समन तुम्ही पाहतायत आज ओपनर जिनीत पवारच्या बॅटमधून. धावा संख्या 6 जिनीत पवार. नॉस्ट्राईक मध्ये रोहित कोहली हे अगदी जुने खेळाडू आहेत, भरपूर वर्षाचा अनुभव आहे. पुन्हा ऑन साईडला आत्ता फटका छान आहे. ऑन साईड सीमारेखा बाहेर येतोय षटकार. नंतर षटकार. बघा रात्रीच्या 2 वाजून 15 मिनिटं झाली आहेत आणि फटाक्यांची आतिषबाजी. खरं तर दमदार खेळ जिनीत पवारच्या बॅटमधून तुम्ही पाहिला. सुरुवातीला सिंगलनं अकाउंट ओपन केलं. शांत पवित्रा पुन्हा एकदा बॉल कव्हर पॉइंटला फील्ड केलं जाते तोपर्यंत एक सिंगल आली. धावसंख्या 13. छान सुरुवात आहे. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 सिंगल, 1 चौकार, 1 षटकार, अशा प्रकारे 5 चेंडूमध्ये तब्बल 13 रन्स आल्यात. राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 शानदार पर्व, दमदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका छान आहे. यावेळेस मात्र रोहित कोहलीच्या बॅटमधनं येतोय षटकार. बारी बारी सबकी बारी, पहले जिनीत पवार की अब रोहित कोहली की. अंतिम चेंडूवरती ठोकला षटकार आणि 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. अगदी खराब गोलंदाजी तेजस मडवीची, धावांची लयलूट केली पहिल्या ओव्हरमध्ये. 19 धावा.
पाय झालाय संघ शिरवली आणि आज घोट ग्राउंड वरती तिसरा सामना खेळत आहेत. टिप्या बैलाचे समर्थक कट्टर समर्थक केतन पाटील यांचं आगमन झालं. वेलकम. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बघा आता प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. ऐवा जेलसाठी 2000 रुपये. ओमकार पाटील आणि सुजित मात्रे यांच्याकडून धमाका हवाई सपर बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुमंतर काय आक्रमकता आहे. रात्रीचे 2 वाजून 20 मिनिटं झाली आहेत आणि वार पे वार जनित पवारच्या बॅटमधनं विस्फोटक इनिंग पाहायला मिळते. या मॅच मध्ये जबरजबल 2 चौका 2 षटकार टोकलेत. 22 वरती तो स्वतः खेळतोय. पुन्हा प्रहार मात्र यावेळेस ऑफ साइडला लॉंग ऑफ रिझन मध्ये विकेट पडलीये. जनित पवार बॅक टू द डगआउट. आता जनित पवार बाद झाल्या मैदानावरती. 22 धावेची 8 चेंडू मध्ये खेळ केली. आठ चेंडू 22 चे खेळ मैदानावरती जनितनं केली. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतो यश कोळी. रोहित कोळी नाशिक एंडला आहे. ओव्हर नंबर सेकंड करत असताना इकडे विकेट प्राप्त केली गोलंदाज भूषण पाटीलनं. 4 चेंडू 10 धावा. एक इम्पॉर्टंट विकेट या मॅच मध्ये. खरं तर गोल्डन विकेट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. नवीन बॅट्समन डावकुऱ्या त्याचा मैदानावरती दाखल झालाय यश कोळी. आल्या आल्या प्रहार बॉल पुन्हा एकदा झेल टिपलाय. वाईड इज लॉंग ऑन रिझन मध्ये यश कोळी बॅक टू द डगआउट. बॅक टू बॅक झटके मैदानावरती. एक चौकार षटकार त्यानंतर डॉट नंतर 2 विकेट. बघा प्रेक्षक वर्ग 2:15 जवळजवळ 2:30 वाजत आले. आता प्रेक्षकांना ऐवा जेलला 2000 रुपयाचं प्राइज ओमकार पाटील आणि तेजस मात्रे यांच्या वतीनं. सुवर्ण संधी एक प्रेक्षकांना. यावेळीचा चेंडू चांगला होता. बॅकवर्ड पॉइंटला काढू होते. चांगला ओव्हर राहिलाय. खरं तर मॅच मध्ये कमबॅक केलं. सुरुवातीला 2 चेंडू मध्ये 1 चौकार 1 षटकार 10 धावा आले. त्यानंतर 4 चेंडू 0 धावा 2 गडी बाद. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा पडकापती धावा लागल्यात 29 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट.
तर नक्कीच मॅचचा आनंद घेतात परेश ठाकूर आणि विकी पाटील, ओमकार पाटील, मॉन्टी पाटील आणि तेजस म्हात्रे. स्वागत आहे. आपण या व्यासपीठावरती आपल्याला पुन्हा एकदा इन्व्हाइट केले तर आपण व्यासपीठावरती या आणि मॅचचा आनंद घ्या. बघा आईबाजीला तर कॅन्सल झालेला आहे. डॉट चेंडू, पहिला बॉल या ठिकाणी षटक क्रमांक 3 फेकत असताना आदित्य मडवीचा वापर केला आणि पहिला चेंडू डॉट फेकलाय. बघा जिनीत पवार बाद झाल्यानंतर धावांवरती अंकुश लागलाय. पूर्णविराम लागलायत. गेली 5 चेंडू 21 धाव नाही, 2 गडी बाद झालेत. थोडंसं शांतजनक स्कोर आपण पाहतोय कारण सुरुवातीला 8 चेंडूमध्ये 29 आल्या. चांगला चेंडू ब्लॉकमध्ये फेकण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली. सिंगलच्या माध्यमातून टीम पुढे चालली आहे 30 या धावसंख्येवरती. मॅच चांगली होणार कारण एका बाजूला टीम शिरवली आणि दुसऱ्या बाजूला कोपरा ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. दोन्ही ताकदवर संघ आहेत. 2-2 मॅच जिंकून पुढे आलेत. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिले शिरवली संघ नागझरी संघाला परास्त केलं परंतु फटका फसलाय. अजून एक विकेट, फलंदाज बाद. बाद झाले. अजून एक धक्का मैदानावरती टीम कोपराला. बघा प्रेक्षक वर्ग आनंद साजरा जरूर करा परंतु मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाहीये. तुरंत लगेच 0 मिनिटांमध्ये 2 धाबेची पेनल्टी लागेल. टोटल 30 धाबा लागलेत. धावसंख्येवरती अंकुश लागलाय. जिनीत पवार काय बाद झाला आणि धाबा स्टॉप झालेत. धाबा येण्यात बंद झालेत. कोपरा संघासाठी एखादी काढूला जिम्मेदारी घ्यावी लागेल. अजून एक चांगला बॉल, काय सुंदर चेंडूपैकी. बघा लेग ब्रेकच्या माध्यमातून बॉल फेकतो. आउट स्विंग पाहायला मिळते. बॉल परफेक्ट फेकला जातो गुडलेन स्पॉटला आणि परफेक्ट मिडल स्टंप मधनं बाहेर काढतो बॉल. काय सुंदर गोलंदाजी आहे. लेग ब्रेक. 8 चेंडूमध्ये 29 होत्या. सुरुवातीला आपण पाहिलं तर त्यानंतर धावण्यामध्ये अंकुश लागलाय. यावेळेस बॉल चांगला आहे, चाललाय. यावेळेस कव्हर रिजन मध्ये बॉल फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल. सिंगलला प्राधान्य दिले. 31 धावा स्कोरवरती लागलेत. आता टीम शिरवली संघाच्या पाठीरेख्यांचा आवाज वाढलाय. सुरुवातीला कोपरा संघाचे पाठीरेखे खुश झाले, आता मात्र ते शांत झालेत. एकीकडे आता शिरवली संघाच्या पाठीरेख्यांच्या टाळ्यांचा आवाज वाढलाय कारण संघ चांगली कामगिरी करतोय. फक्त आता शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. 5 चेंडू 2 धावा 1 विकेट. काय सुंदर बॉल, पुन्हा शपलून करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. काय सुंदर गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज आदित्य मडवीनं 2 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. सामन्यामध्ये कमबॅक केला पूर्णपणे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा फलकावरती 31 रन. शेवटचं अंतिम षटक आता बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. 4थ्या षटकामध्ये डेट ओव्हरमध्ये आर्यन मडवी.
पंचांनी नो घोषित केलाय. एक धाव तर मिळाली, डबल साठी धावत आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या पाहता पाहता आता तिसरी धाव कंप्लीट आणि 1+3 अशा प्रकारे 4 धावा पहिल्या बॉल मध्ये बोनस पद्धतीनं. +3 नो बॉल अर्थात 4 धाबा आल्या. धाबपडकापती 30/35 धाबा. यस, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. चेक करायचा हाईट फॅक्टर. नो बॉल. 1+3 अशा प्रकारे 4 धाबा आल्या. 35 धाबा स्कोरबोर्डती लागल्यात. आर्यन मडवीचा पहिला बॉल अगदी खराब राहिला. शेवटचा अंतिम षटक आर्यन मडवी. बॉल आता फ्रीटचा असेल रोहित साठी. रोहित एक विस्फोटक काढूया. बॉल चांगलाय, पाठवलाय हवाई सबर. बॉल सीमा रेखा बाहेर. षटकार. एका बॉलला 10 आल्या. आता सुरुवातीला काय सुंदर मॅच. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. काय सामना पाहायला मिळतोय. तिसरा षटक शिरवली संघाच्या नावावरती. आता चौथ्या षटकाला सुरुवात झाली. एका बॉलमध्ये 10 धावा. धावसंख्या 41 रन. आत्ता धावांचं टार्गेट सेट होणार कारण 5 बॉल अद्याप शिल्लक आहेत. एकीकडे रोहित कोहली सारखा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये, परंतु इकडे विकेटची गरज असेल संघाला कारण मॅच मध्ये धावांवरती अंकुश लावायचं असेल. पुन्हा प्रहार. पुराणी चावल आणि त्याच्या बॅट मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार येतोय. कहते ना की पुराणी चावल जितनी पकती है उतनी स्वादिष्ट बनती है. आणि काय खेळ करतोय रोहित कोहली मैदानामध्ये. काय षटकार मारले. 2 षटकार. प्रीट 32 षटकाराने त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 1 षटकार आला. टोटल सध्या धावा फडकावती 47 धावा. खराब गोलंदाजी. बॉल फेकलेत फक्त 2च. धावा दिलेत त्यानं 16. चांगला बॉल पडल्यानंतर डीप राहिला. फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. चेक रिव्ह्यू घेतला. येस, बॅटिंग करणाऱ्या संघानं चेक करूया आपण. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. पुन्हा प्रहार. हवाई यात्रा. बॉल सीमा रेखा बाहेर. षटकार. वा भाई. हिटमॅन रोहित कोहलीच्या बॅट मधून षटकार. रोहित कोहली एवढ्या रात्री बरसलाय यासाठी की काय ओमकार पाटील, विकी पाटील, मॉन्टी पाटील मैदानावरती आले. हाच खेळ पाहायचा होता. आणि काय सुंदर बॅटिंग. शक्ती प्रदर्शन मैदानावरती. धाबा पाडकावती धाबा 53. अर्धशतकीय खेळी.
पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून पेक केली आहे. थ्रो तो चुकीचा आहे. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेने संघ पोचलाय यावेळी 55 धावेवरती. भरपूर धावा बनतायत मैदानावरती. खरं तर या मॅच मध्ये 4 षटकांची लढत. आता धावांची लयलूट झाली. या ओव्हरमध्ये अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडल्या आणि धावा भरपूर आल्या. फुलटॉस होता. प्रहार तर केलाय. पंचांनी नो घोषित केलाय आणि इकडे रनआउटची संधी होती परंतु तीही गमावली आहे. तेली गेलं तूपही गेलं. नो बॉल. 1+2. चला, अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. 1+2 अशा प्रकारे 3 धावा आल्या. धावा पडकावरती 58 धावा. शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी सौरभ आलाय. बॉल चांगला या ठिकाणी डॉट आणि अशा प्रकारे सत्र समाप्त झालं. 58 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या आहेत. 59 धावेचं मोठं वाण आता टीम गावदेवी शिरवली संघासमोर असेल. होत्या परंतु चौथ्या षटकामध्ये धाबांची लयलूट झाल्याने 27 धावा आल्या. हॅलो, घेऊ नका प्लीज, सहकार्य करायचं. लगेच फिल्डिंग रचना करून घ्या. रात्रीच्या 2:35 झाली आहेत. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा. चला फिल्डिंग रचना करून घ्या लगेच. टीम मिटिंग नकोय आणि टीम शिरवली आपण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. 59 धावेचं टार्गेट आता शिरवली टीम समोर असेल. शिब्या. उद्या 12 किलो
चला सामने सुरुवात करूया आपण मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं आणि आता या मॅच मध्ये तुम्हाला तेच करावं लागेल कारण या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 59 धावेचं टार्गेट मैदानावरती गोलंदाज तयार रोहित कोहली ज्यानं अक्षरशः शेवटचं ओव्हर गाजवलं 3 षटका त्याच्या बॅटमधून आल्या आणि रोहित पुन्हा एकदा तयार झालाय गोलंदाजी माकवती लेट्स प्ले पहिला चेंडू वेगवान अगदी गुडलेन स्पोर्टला पडल्यानंतर थोडंसं डीप राहिलाय आणि पहिला चेंडू डॉट दोनों कप्तान की तिरछी नजरें हमारे खूबसूरत ट्रॉफी के ऊपर जहां से रिव्यू लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ने बघा दोन्ही संघांच्या नजरा आता आमच्या ट्रॉफीवरती लागल्यात आपण पाहतो सुंदर चमचमणाऱ्या ट्रॉफ्या खरं तर जिंकलात तर ही ट्रॉफी मिळेल हरलात तर घरी जावं लागेल एवढी सुंदर मॅच आहे या स्पर्धेतली पेअर डिलिव्हरी येस ऑब्जेक्शन ऑन स्क्रीन आता पंच जॉईंट होतील धाबा संख्या आपण पाहिली तर 59 धाबेचं टार्गेट मैदानावरती उभं केलंय सलामी जोडी बॉल चांगला आहे समोर करण्याचा प्रयत्न पुन्हा चांगला बॉल पुन्हा डॉट कुठल्याही प्रकारची रन नाहीये डॉट बॉलची समाप्ती संघर्ष करावा लागेल 24 चेंडू मध्ये 59 धाबा म्हणजे चाहे कितनी ऊंची की ना हो रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं ज्या प्रकारे रोहितनं खेळी केली जिरीत पवारनं क्रिकेट खेळलं तसं क्रिकेट जर शिरवली संघाने खेळलं तर कदाचित या मॅच मध्ये सामना ते जिंकू शकतील मिड विकेटला बॉल पाठवलाय अलोंग द कार्पेट एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून फेक केली तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळाली आणि सिंगल पहिलं एक धाव तिसऱ्या बॉलवरती आणि धावा फडक्यावरती एक धाव लागली आहे अद्याप 58 धावेचं टार्गेट मैदानावरती आज पहिली रात्र उद्या ठीक 6 वाजता रिपोर्टिंग आहे 6:30 मॅच स्टार्ट होणार बॉल चांगला चालला अलोंग द कार्पेट पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त झाली सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 2 या धावसंख्येवरती रोहित पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवरती वेगवान बॉल पुन्हा डॉटची समाप्ती या ओव्हरमध्ये धावांची गरज होती परंतु सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली कारण आतापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आल्यात प्रतिषेधक 14.80च्या सरासरीनं धावा गाठायचे आहेत आणि सध्या तरी केवळ बॉल चांगला आहे पंचाचा नो बॉलचा इशारा आणि बॉलला पाठवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 1+4 5 धावा धावा संख्या 7 धावा अजून एक डॉट बॉल आता राहिलेले 18 चेंडू आणि 52 धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी टीम आरोही 11 गावदेवी शिरवली संघाला
पहिला बॉल विकेट लीडिंग एज आणि धक्का शिरवली संघाला पहिला. परेश गायकर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खरं तर संघाचा तारणहार ज्यानं 2 मॅच मध्ये लगातार मॅन ऑफ द मॅच किताब पटकावलाय. परंतु पाहायचं या मॅच मध्ये नक्कीच पहिला बॉल समोर खेळतात अलोंग द कार्पेट ऑन साईडला लॉंग ऑन रिझन मध्ये एक सिंगल मिळाली. सिंगलनं काही फरक पडत नाहीये टीम कोपरा संघाला. आज कोपरा संघ आपण पाहिला गुरुदत्त कोपरा संघ नेहमी ज्या नाबाडा असतो, परंतु आज स्वर्गीय शीतल 11 या नाबाडा मैदानावरती उतरला आणि प्रत्येक मॅच मध्ये दमदार खेळ राहिला संघाचा. याही मॅच मध्ये दमदार खेळी केली आणि 58 धाबा पहिल्या सत्रामध्ये कुठून काढल्यात. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, त्या ठिकाणी मिसफिल्ड झाली. 2 धाबा तर कंप्लीट होणार. सिंगल डबलनं संघ पुढे चाललाय, परंतु सिंगल डबलनं कोपरा संघाला काही फरक पडत नाही कारण टार्गेट मोठं आहे. चौकार षटकारांची गरज आहे. सिंगल डबलनं शिरवली संघ सामना जिंकू शकणार नाहीये. 10 रन्स 49ची अद्याप गरज. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 चेंडू फेकले गेलेत. 15 बॉल 49. क्रिकेटमध्ये अशक्य नाहीयेत. क्रिकेटमध्ये कोणता स्कोर मित्रांनो अशक्य मानला जात नाहीये. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. त्यामुळे आता या मॅचमध्ये बॅटची एज होती, इकडे धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची चान्स होती. पुन्हा एक सिंगल आली. सिंगलनं स्ट्राईक रोटेट झाली. आता 14 बॉलमध्ये 48ची गरज आहे. एकमेव खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये तो धाबा बनवू शकतो. एवढी ताकद त्याच्यामध्ये का 2 मॅचमध्ये जबरदस्त खेळ त्यानं केला. पहिल्यामध्ये 35, दुसऱ्यामध्ये 23, अशा प्रकारे 58 धाबा 2 मॅचमध्ये. बॉल चांगला होता. डॉटची समाप्ती. या ओव्हरचा आता अंतिम चेंडू असेल 13 मध्ये बनवायचे त्या 48. परेश गायकर. तेरा बॉल 48. यावेळेस एक सिंगल आली आणि आता जिंकण्यासाठी 47 धाबा. येणारे 2 ओव्हर अर्थात 23.50 ची सरासरीनं धाबा बनवावे लागतील टीम गावदेवी शिरवली संघाला. बारा चेंडू आणि आता आवश्यकता असेल या मॅच मध्ये 47 धाबेची. यश कोळी आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. निर्णायक षटक असेल, टर्निंग पॉइंट. षटकला टार्गेट करावं लागेल कारण 11 बॉल आणि आता गरज आहे 47 धाबेची. 11 बॉल 47. मोठा प्रहार बॉल चाललाय.
डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. याच पटक्यांची आवश्यकता आहे टीम शिरवलीला, कारण प्रत्यल्ले चढवावे लागते. 10 मध्ये आता 41 पाहिजे. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर बोर्डवरती 18 धावा. 41 धावेची अद्याप गरज आहे. 10 चेंडूमध्ये येणारे 4 चेंडू फार महत्वाचे आहेत. पुन्हा ऑफसाईडला बॉल अलॉंग द कार्पेट चालला. एक सिंगल भेटली परंतु तिकडे मिसफील्ड इज देअर. बॉल सीमारेखा बाहेर चौकार. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण केलं तर मॅच हातातनं निसटू शकते, कारण हा क्रिकेटचा खेळ जो सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ. राहिलेत आता 37 धावा 9 चेंडूमध्ये. 6 चेंडू 36 जर बनत असतील तर 9 मध्ये 37 ही बनू शकतील. त्या प्रकारे खेळ मैदानाच्या आतमध्ये टीम शिरवलीला करावा लागेल. फुल टॉस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक सिंगल भेटली. दुबलचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव घेत असताना आता संघर्ष करावा लागलाय बॅट्समनला. तिसरे पंच आमच्याकडे आता जॉईन होतील. OUT आउट बॅट्समन रनआउट पद्धतीने इकडे बाद झालाय आणि शिरवली संघाला धक्का. आत्ता मात्र मॅच मध्ये पकड मजबूत झाली आहे ती कोपरा संघाची. आठ बॉल आता गरज आहे 37 धावेची. नवीन बॅट्समन आर्यन 36 धावेची गरज आहे 8 बॉल मध्ये. फटका हवे ते पसलाय जीनित मैदानाच्या आतमध्ये. अजून एक धक्का देतोय टीम शिरवलीला. Adobe सात चेंडू आणि आता 36 धावा. 7 बॉल 6 षटकार. शिरवली संघ बॅकफुटला चाललाय, कारण टार्गेटच तेवढं मोठं होतं की सुरुवात चांगली झाली नाही. प्रहार करतोय पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक केला बॉल. एक सिंगल मिळणार. सिंगलच्या मदतीनं ओव्हर समाप्त झाले 3 आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 35 धावेची गरज. स्पीडअप करा टीम कोपरा संघ, कारण 6 चेंडू 6 षटकारांची गरज आहे. कोपरा विरुद्ध शिरवली लढत झाली, परंतु शिरवली संघाच्या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं की शेवटचं अंतिम षटक त्यांना खूप महागात पडलं. 3 ओव्हरमध्ये 31 होते आणि शेवटच्या अंतिम ओव्हरमध्ये 27 आल्या आणि तिथनं सामन्याचं चित्र बदललं. आणि त्यानंतर जेव्हा सेकंड इनिंग सुरू झाली, पहिल्याच ओव्हरमध्ये धावा बनवायच्या होत्या, बनल्या नाही, केवळ 7 धावा आल्या आणि आता सामना एकतर्फा. स्वर्गीय शीतल एलिमेंट गुरुदत्त कोपरा
सुपर 5 मध्ये जाण्यासाठी तयार झालाय. ही एक ट्रॉफी त्यांच्या घरी नक्की जाणार, कारण आता 5 चेंडू 5 षटकार मारूनही सामना शिरोली संघाला जिंकता येणार नाही. बॉल यावेळेस प्रयत्न चांगला होता. सामन्यामध्ये आता जिवंतपणा नाहीये, कारण सामना पूर्णपणे एकतर्फा झालाय टीम कोपरा संघाच्या बाजूनं. आज की रात कोपरा टीम के नाम. खरं तर कोपरा संघानं दमदार प्रदर्शन केला आणि कोपरा संघ आज क्वालिफाय होणार सुपर 5 मध्ये. बॉल चांगला आहे, फक्त आता औपचारिकता आता चौकार षटकारालाही महत्व नाही, कारण प्रत्येक बॉलवरती षटकार मारला तरी सामना काही जिंकता येणार नाहीये. तो टीम या ठिकाणी शिरोली संघाला फक्त औपचारिकता आता या मॅच मध्ये, कारण सामना पूर्णपणे एकतर्फा झालाय. या मॅच मध्ये सामन्यामध्ये आता कारण सामना एकतर्फा झालाय पूर्णपणे. हा सामना एकतर्फा, एक बॉल शिल्लक आणि आजच्या रात्रीमध्ये 8 संघ आले, त्याच्यातनं स्वर्गीय शीतल 11 कोपरा संघ सुपर 5 मध्ये दाखल होण्यासाठी सज्ज. शेवटचा अंतिम बॉल आणि संघ दाखल झालाय या आजच्या रात्रीत सुपर 5 मध्ये. ग्रामस्थ मंडल घोडगाव चषकामध्ये संघ पोहोचलाय सुपर 5 ला. स्वर्गीय शीतल 11 कोपरा संघ, अभिनंदन. आणि हार्डलक टीम शिरवली, चांगला खेळ राहिला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचा. हार्डलक चला, दोन्ही संघ आपण सेकंड करा आणि मैदानाच्या बाहेर बा. आणि खरं तर या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच असेल बघा. 32 धावेची 30 धावेची खेळी केली आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिल्या. रोहित कोहली मॅन ऑफ द मॅच.